महाराष्ट्र नवनिर्माण सेना मनसे की ओर से लगाए गए एक बैनर ने इस वक्त राजनीतिक गलियारों और सोशल मीडिया पर हलचल मचा दी है। यह बैनर उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे के घर से कुछ ही दूरी पर नितिन कंपनी चौक में लगाया गया। बैनर पर दिवंगत बालासाहेब ठाकरे समेत उद्धव ठाकरे और राज ठाकरे इन तीनों के फोटो एक साथ दिखाए गए, जिसके पीछे महाराष्ट्र का नक्शा बना है। बैनर में लिखा है महाराष्ट्र का सपना साकार। इसका मतलब कि राजनीति में उद्धव राज यह दोनों भाई एक साथ आ चुके हैं और इसी खुशी को लेकर कार्यकर्ताओं ने जश्न मनाया। आज तुम्ही बघत असाल की 20 वर्षांनी ठाकरे परिवार एकत्र आलेला आहे आणि जे मराठी माणसाचं आपण बोलत असाल की मराठी माणसाला जे अपेक्षित होतं आणि एवढ्या वर्ष मराठी माणूस जे त्याला जे पाहिजे होतं ते आज घडलेलं आहे। आणि आपण बघत असाल की बाळासाहेबांची जी इच्छा होती की दोन्ही बंधू एकत्र व्हावे आणि त्याच्यानंतर महाराष्ट्राचं नेतृत्व करावं असं बाळासाहेबांची इच्छा होती, तर ती इच्छा कुठे ना कुठे पूर्ण होताना आपल्याला दिसत आहे। तर म्हणून आपण बघत असाल की ते चित्रामध्ये पण तसं आपण डिपिक्ट केलेलं आहे की बाळासाहेब त्यांना आशीर्वाद देत आहेत आणि येत्या काळात आपण आपल्याला दिसेल की दोन ठाकरे बंधू एकत्र झाले तर एक आणि एक दोन नाहीत तर एक आणि एक 11 होणार आहेत। आणि हे सगळे जी राजकीय पार्श्वभूमी आज चालली आहे त्यामुळे विरोधकांच्या पायाखालची जमीन हललेली आहे। आपण बघत असाल की सगळीकडे चित्र बघत असाल, दिवाळीत पण आपण जर बघितलं असेल तर पुऱ्या महाराष्ट्रामध्ये फक्त ठाकरे बंधूंच्या एकीचं चित्र होतं आणि फक्त त्यांची चर्चा होती। तर आज महाराष्ट्रामध्ये आपण बघत असाल ते खुशीचं वातावरण आहे आणि मराठी माणूस एकवटला आहे आणि येत्या काळात मराठी माणूस हा ठाकरे बंधू एकत्र आल्यामुळे मराठी माणसाचं अस्तित्व अजून मजबूत होणार आहे आणि कुठे ना कुठे मराठी माणसाला न्याय मिळणार आहे।